तर नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. जबरदस्त असं आयोजन पाहतोय. शेरोबा बी कोण यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा RD000 चषक 2021 एक जबरदस्त असं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये. आणि पहिला सामना गावदेवी भरोडी विरुद्ध जॉय पिंपलास या दोन संघामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी धीरज भोईर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज राहील या मॅच मध्ये. खूप चांगलं असं मैदान पाहतोय आपण, सुसज्ज असं मैदान. तर नक्कीच ठाणे जिल्ह्यातील मित्रमंडळ ग्रामीण विभागातील एक प्रथम क्रमांकाचं मैदान म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण ज्या पद्धतीने आउटफील्ड स्टँड देखील पाहतोय आपण, खूप छान पद्धतीने असं मैदान या कोण नगरीमध्ये. दरम्यान दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, स्ट्राइक एंडला असेल. अक्षय आणि महेंद्र सलामीची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय धीरज भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल अक्षय साडी. तर नक्कीच एक चांगला असा सामना मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. गावदेवी भरोडी हा देखील चांगला संघ आहे आणि एका बाजूला जॉय पिंपलास या संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला आहे. काही वर्षाचा आपण विचार केला तर हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. परंतु यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. समोर असेल अक्षय आणि गोलंदाजीसाठी धीरज भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय साठी. धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय साठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. यावेळेस मात्र शतरक्षक जातोय परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर आणि चेंडू मात्र गेलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. एक चांगली सुरुवात दिली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण केलंय धीरज भोईर या गोलंदाजावर. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी करून दिली आहे. फलंदाज अक्षयनं खूप जास्त इम्प्रेस केलाय. कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. नक्कीच आत्मविश्वास दुणावला असेल या फलंदाजाचा आणि अशा प्रकारे फलंदाजी करणं देखील गरजेचं असेल आपल्या टीमला. पुन्हा एकदा धीरज भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि एक धाव मिळते या चेंडूवर. एक नक्कीच चांगला फटका होता. एक चांगला चौकार आल्यानंतर मात्र एक सावध भूमिका घेतली या फलंदाजानं. फक्त दिशा दिली आणि एक धाव अंकित केली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बीट बाद 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना धीरज भोईर पुन्हा एकदा सज्ज. समोर असेल महेंद्र. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस आखोटापाचा चेंडू होता. चेंडू होता तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे थोडासा फंबल झालाय आणि चांगल्या चपलट्याने 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या दोन फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने आउटफील्ड पाहिला आपण खूप फास्ट आहे. थोडीशी चुकी झाली डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या शतरक्षकाच्या माध्यमातून आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धीरज भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्रसाठी. उलटा चेंडू होता. यावेळेस मात्र वेगाने बीट केलाय. कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता महेंद्र आणि पूर्णपणे चकित झालाय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय धीरज भोईर हा गोलंदाज. कारण फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूवर धावा जास्त येणं गरजेचं होतं आणि कुठेतरी या ठिकाणी फलंदाज मात्र बीट झालाय. तर नक्कीच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु वेगाने बीट केलं होतं. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये शतरक्षण करत असताना थोडस इंजरी जाणवते. तर नक्की ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू टाकला होता पूर्णपणे चक्कीच झाले होते महेंद्र. आतापर्यंत धीरजला पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावलाय. तदनंतर चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन. कारण या मैदानावर जास्तीत जास्त धावा होत असतील कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. तुमच्याकडे शास्त्रीय पद्धतीने क्रिकेटचे फटके असतील तर चांगल्या गॅपमध्ये खेळण्याची कला तुम्हाला अवगत असेल तर नक्कीच चांगल्या धावा तुमच्या बॅटमधून नक्कीच येतील या मैदानामध्ये. कारण मैदान ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक जबरदस्त अशी खेळपट्टी देखील तयार केली आहे आणि या मैदानावर खेळताना नक्कीच आनंद होत असेल या खेळाडूंना. पुन्हा एकदा धीरज भोईर आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. समोर असेल महेंद्र कामनकर. धीरज यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेस जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आणि यावेळेस चेंडूची फेकी आणि चपलाईनं 2 धावा कंप्लीट.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, चांगला ताळमेळ पाहायला मिळते या दोन फलंदाजामध्ये. यस वेट नो या तीन गोष्टींचा चांगला समन्वय साधला गेलाय आणि 2 धावा चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 9 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा धीरज भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. महेंद्र साडी कुठ्यापर्यंत चेंडू होता, यावेळेस देखील मिस टाइम फटका. महेंद्रच्या बॅट मधून अजून प्रॉपर एखादा फटका आला नाहीये. पाहिलं आपण थोडासा संघर्ष करतोय, परंतु धावा येतात आणि धावचीची संधी आणि फलंदाज अक्षय हा धावबाद होतोय. पहिला हादरा बसलाय गाव जॉयल पिंपळा संघाला. इथे मात्र खराब कॉलिंग मित्र म्हणे नक्कीच मागच्या चेंडूवर कौतुक केलं होतं या जोडीचं आणि इथे मात्र थोडीशी खराब कॉलिंग होती. अक्षय मात्र कुठेतरी मागे राहिला होता. नक्कीच चांगल्या पद्धतीने अक्षयला देखील धावणं गरजेचं होतं आपल्या टीमसाठी, कारण अक्षय हा एक महत्वपूर्ण खेळाडू होता जॉयल पिंपळा संघाचा. चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु अतिशय दुर्दैवीपणे धावबाद झालाय अक्षय हा फलंदाज. पहिला हादरा बसलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना जॉयल पिंपळा संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 10 धावा. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील, परंतु धीरज भोईरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण महेंद्र कामनकर सारखा चांगला फलंदाज समोर असताना एक चांगली गोलंदाजी केली आहे मी तर म्हणेन. कारण ज्या पद्धतीने आउटफील्ड आहे या आउटफील्डचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न झाला होता जॉयल पिंपळासच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजीचा दर्जा देखील चांगला राहिलाय धीरज भोईरचा. पहिल्या षटकाचा खेळ जरूर झालाय. पॉवर प्लेचा षटक होता, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 10 धावा कंप्लीट केल्यात जॉयल पिंपळा संघानं. ते मित्रांनो आपण पाहतोय शेरोबा बी कोण आयोजित आडी 000 चषक 2021 एक असं भव्य दिव्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये धावा करणं मात्र डिफिकल्ट होतं, कारण हवेमध्ये दवबिंदू आहे, डव फॅक्टर देखील असतो. चेंडू संत गतीने मात्र येत असतो. तुम्हाला प्रॉपर टायमिंग करणं इथे गरजेचं असतं आणि गोलंदाजी देखील त्या गतीनं देखील करणं गरजेचं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आपण खेळ पाहिला, एक चांगला फटका, तदनंतर चांगली गोलंदाजी. महेंद्र कामनकरच्या बॅटमध्ये काही प्रॉपर फटके देखील आले नव्हते. त्याला कारण देखील आहे सकाळचं वातावरण देखील, वातावरणामध्ये थोडासा गारवा जाणवतोय, खेळपट्टीवर दवबिंदू देखील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं तर देखील थोडंसं डिफिकल्ट असतं. परंतु एका बाजूला अक्षयनं खूप इम्प्रेस केलं होतं या ओव्हरमध्ये. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमाकांत आलेत स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 रमाकांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. कल्पेश यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये काय लाजवाब झेल घेतलाय आणि रमाकांत बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा बसलाय जॉयल पिंपळा संघाला. टायमिंग झालं नव्हतं, मिडॉनच्या वरतून मारण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित एलिमिनेशन झालं नव्हतं, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. त्या ठिकाणी शतरक्षक होते, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज रमाकांत मात्र बाद झालाय. कल्पेश याला पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त झालंय, कारण पहिला मागच्या षटकामध्ये 10 धावा, तदनंतर षटक क्रमांक 2 टाकत असताना या ठिकाणी रमाकांत मध्ये एक चांगला फलंदाज बाद झालाय. तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, डोळे विस्पारले होते फलंदाजाचे, कारण समोरच्या दिशेने चेंडू टाकला होता, मिडॉनच्या वरतून मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी शतरक्षक होते, चांगल्या पद्धतीने शतरक्षण केलंय आणि रमाकांत बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा बसलाय जॉयल पिंपळा संघाला. तर नवीन फलंदाज वैभव, परंतु एका बाजूला पाहिला तर आपण पाहतोय फलंदाज महेंद्र कामनकर, एक चांगला खेळाडू आहे जॉयल पिंपळाचा. आपण विचार केला तर अनेक कित्येक वर्ष झाले आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतो हा फलंदाज, तो मैदानामध्ये देखील आहे. या फलंदाजावर जास्त मात्र अपेक्षा असतील या टीमच्या आणि चांगली फलंदाजी करावी लागेल, एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, कारण गावदेवी भरोडी संघाचा आपण विचार केला, हा संघ देखील चांगली कामगिरी करत आहे. पुन्हा एकदा कल्पेश, आपल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि यावेळेस मात्र चांगला एफर्ट्स लावलाय, कमाल दाखवली आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एक चांगला फटका महेंद्रच्या बॅट मधून आला होता, परंतु काय लाजवाब स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षण केलंय, एफर्ट लावला, कमाल दाखवली आणि मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवले त्या शतरक्षकानं. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर.
तर क्रिकेटमध्ये एफर्ट्स लावणं देखील महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा तुमचा संघ अडचणीत येतो तेव्हा तेव्हा एफर्ट्स लावले जातात आणि इथे ज्या पद्धतीनं त्या क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स लावलाय काय लाजवाब एफर्ट्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, कल्पेश समोर असेल, महेंद्र कामनकर राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टर्न केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गावदेवी भरोडी संघाच्या माध्यमातून. कारण मागच्या चेंडूवर एक एफर्ट्स लावला, मात्र 4 धावा वाचवल्यात आणि यावेळेस देखील फास्ट आउटफील्ड मध्ये अशा प्रकारे क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहतोय गावदेवी भरोडी संघाचं. पुन्हा एकदा कल्पेश राईट ऑफ द विकेट. वैभव साडी यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत होता, यष्टीरक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकापासून चेंडू दूर होता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मिस टाइम फटका होता, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला होता. यष्टीरक्षकाचा मात्र स्वतः प्रयत्न झाला होता झेल घेण्याचा, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 15 या आकड्यावर. एक चांगली गोलंदाजी इम्प्रेस केले कल्पेशने देखील, कारण पहिल्या चेंडूवर नक्कीच त्याला मात्र यश प्राप्त झालंय फलंदाज रमाकांतला बाद करण्यात, परंतु तदनंतर देखील एक चांगली गोलंदाजी कल्पेशची. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. एकच धाव मिळते. एक खराब मित्र म्हणेन फटकेबाजी होते, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी व्हायला हवी आहे तशी होताना दिसत नाहीये. परंतु एका बाजूला गोलंदाजीचा दर्जा देखील खूप छान राहिलाय, मोठे फटके मारण्याची मुभा देत नाहीये हा गोलंदाज देखील. कल्पेश देखील खूप छान पद्धतीने गोलंदाजी. पुन्हा एकदा कल्पेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल यावेळेस फलंदाज महेंद्र. हो हो, स्विंग अँड मिस, काय जबरदस्त चेंडू, लाजवाब अफलातून चेंडूची हाताळणी करते. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय आणि पूर्णपणे चकित झालेत महेंद्र कामनकर हे फलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केले. षटक क्रमांक 2 टाकत असताना कल्पेश या गोलंदाजानं. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जॉयल पिंपळा संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 16 धावा. तर नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात कल्पेश या गोलंदाजानं. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय शेरवा कोण बी आयोजित RD000 चषक 2021 हे भव्य दिवसाचं आयोजन. या स्पर्धेतील हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूला आहे गावदेवी भरोडी संघ, तर एका बाजूला जॉयल पिंपलास. या 2 संघामध्ये एक चांगला सामना रंगलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जॉयल पिंपळा संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 16 धावा. आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा, प्रेक्षक मायबापांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचा आणि प्रेक्षक मायबापांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्की 4 षटकांचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जॉयल पिंपळा संघानं आतापर्यंत 16 धावांची मजल मारली आहे, परंतु या 2 षटकामध्ये जास्त धावा येणं गरजेचं असेल. महेंद्र कामनकरला एक चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे आपलं नाव आहे, ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत कामगिरी केली, त्या कामगिरीला साजेशी कामगिरी या मॅच मध्ये देखील करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूच्या दिशेने गेलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगला एफर्ट्स लावला होता गोलंदाजानं. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 या आकड्यावर. कुमार मात्र गोलंदाजी करण्यासाठी गेला. पहिला चेंडू मात्र एक खोलवर टप्प्याचा फुलर लेनची हाताळणी केली होती आणि सन्मान देखील दिला होता फलंदाज वैभवनं. पुन्हा एकदा कुमार, राईट आर्म ओव्हर द विकेट. महेंद्र कामनकर साठी. हो हो, हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाले. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचे फुलर लेन चेंडूची हाताळणी करतोय. क्रिकेट मधील अस्त्राचा वापर करतोय कुमार हा गोलंदाज. तर नक्कीच फुलर लेनचा हा चेंडू मात्र क्रिकेटमध्ये अस्त्र म्हटलं जातं आणि त्याचा वापर कुमार हा गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा कुमार, राईट आर्म ओव्हर द विकेट. महेंद्र साडी पुढे सजवण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, एलिव्हेशन झालं नाही, चेंडू हवेत वावरतोय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि बिग ब्लो मोठा हादरा बसलाय. महेंद्र कामनकर बॅक टू द पेविलियन आणि तिसरा हादरा बसलाय तो जॉयल पिंपळा संघाला या मॅच मध्ये.
काय जबरदस्त गोलंदाजी केली कुमार या गोलंदाजानं, कारण महेंद्र कामनकर सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. तर स्वयंभू पायगाव आणि आरडी ओळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. स्वयंभू पायगाव आणि आरडी ओळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं. यावेळेस मात्र दिशा भरकटलाय, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू या सिडीज वाईट. पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे धावफलकावर. फलकावर धावा झालेत त्या मात्र आता मात्र 20 धावा. मात्र चांगली गोलंदाजी करत असताना दिशा मात्र भरकटला. यावेळेस कुमार हा गोलंदाज, कारण मागच्या चेंडूवर महेंद्र कामनकर सारखा एक चांगला दिग्गज खेळाडूला बाद केलाय आणि यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. कुमार पुन्हा एकदा खोलवाटापर्यंत चेंडू होता. यावेळेस मात्र मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. बाट मधून आला एक जबरदस्त धमाका. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. काय जबरदस्त फटका आणि ज्या फटक्याची आवश्यकता देखील होती जॉयल पिंपळा संघाला, कारण तो धावा येणं खूप जास्त गरजेचं आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु वैभवने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. कुमार या गोलंदाजावर आक्रमण केलंय आणि चेंडू मात्र गेलाय सी मार रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट. वैभव साठी यावेळेस मात्र चेंद पेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशा कुठेतरी चुकीची आहे. या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे, पण नक्की षटकार मारल्यानंतर देखील मानसिक धडपण जाणवते गोलंदाजावर. चेंद पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, परंतु दिशा भरकटलाय, स्वैर मारा केलाय. एका धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सडकले. फलकावर धावा झाले त्या 27 धावा. पुन्हा एकदा कुमार. हो खोलवाट चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून शतरक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगला खेळ झाला या षटकामध्ये. जरूर महेंद्र कामनकरला बाद झाला असला तरी, परंतु कुमार याच्यावर आक्रमण केलंय. कुमार कुठली तरी दडपणामध्ये दिसला होता षटकार मारल्यानंतर. खराब गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस चांगला फटका वैभवच्या बॅट मधून देखील आला होता. पुन्हा एकदा कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट. वैभव साठी उलटा चेंडू होता. यावेळेस मात्र लॉंगा क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. 2 धावा कंप्लीट. खूप चांगल्या पद्धतीने आपण या इनिंग मध्ये विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय जॉयल पिंपळा संघाचा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जॉयल पिंपळा संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 31 धावा. तर पवार सर काय म्हणाले या सुरुवातीविषयी, कारण महेंद्र कामनकर सारखा फलंदाज थोडासा संघर्ष करत होता, परंतु मोठा फटका पाहण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु ती रिस्पॉन्सिबिलिटी वैभवने घेतली आहे. वैभवने चांगली फलंदाजी केली या षटकामध्ये. आतापर्यंत त्या षटकाचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे वैभवनं. परंतु एका बाजूला पाहिला बरोडी संघाची देखील सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती, परंतु यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे वैभव या फलंदाजानं. आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय वैभव या खेळाडूनं आणि या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण फलकावर धावा झाले 31 धावा. 40 पेक्षा जास्त धावा असणं गरजेचं असेल, कारण एक सन्मानजनक तुम्हाला टोटल उभारायचं असेल तर या मैदानावर, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. तर तुमच्याकडे कला असेल चांगले शास्त्रीय पद्धतीने फटके खेळण्याची, गॅपमध्ये फटके खेळण्याची, तर तुमच्याकडे कला अवगत असेल तर नक्कीच चांगले फटकेबाजी तुम्ही या मैदानावर करू शकता. कारण काय सुसज्ज असं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोण या मैदानामध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच स्वयंभू पायगाव आणि आरडी ओली दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. यानंतर आपला सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल किंवा दोन्ही संघाचा प्रतिनिधी कोणी आला असेल तर आपण प्लीज आमच्याशी संपर्क करायचा आहे. तर मग षटक क्रमांक 14 रोहित वर मात्र जबाबदारी दिली कर्णधारानं, कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये नक्कीच मोठे मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न होतो आणि यावेळेस मात्र रोहित या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं. आणि एका बाजूला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मयूर तयार असेल. रोहित आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर साठी. यावेळेस मात्र अकुटपर्यंत चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज मयूर बॅक टू द पेव्हिलियन.
पहिला चेंडू होता यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन झालं नाही, चेंडू हवेत वावरलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि मयूर एक मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय यावेळेस आपण मॅचचा विचार केला तर नक्कीच रोहितला देखील पहिल्या चेंडूवर विकेट मिळण्यात यश प्राप्त झालंय, कारण नक्की त्याचं देखील कौतुक करावं लागेल कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि षटकामध्ये चांगली सुरुवात देखील करून दिली. तर गावदेवी परोळी संघाचा आपण विचार केला तर या मॅच मध्ये ग्राउंड फिल्डिंगचा आपण विचार केला तर खूप छान राहिले. गावदेवी परोळी संघाची खूप चांगल्या पद्धतीने कॅचेस चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय या टीमनं आतापर्यंत. या इनिंग मध्ये आपण त्या संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र वैभवच्या बाट मधून एक जबरदस्त धमाका, चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. हा फलंदाज काय जबरदस्त फलंदाजी करतोय, अक्षरशः या ठिकाणी बरसलाय. या इनिंगचा आपण विचार केला तर कारण पाहिलं काय जबरदस्त फटकेबाजी करतोय वैभव हा फलंदाज. आतापर्यंत खूप छान पद्धतीने बॅटिंग करतोय, वैयक्तिक 20 धावांवर आतापर्यंत आपल्या टीम साठी. परंतु नक्कीच ज्या वेळेस संघ अडचणीत सापडला होता वैभवने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय एका बाजूला रोहितवर आक्रमण केलंय या स्लॉग वरच्या षटकामध्ये, तर नक्कीच जास्त धावा होणं गरजेचं असेल. सुरुवातीला नक्कीच जरूर संघर्ष केलाय जॉयल पिंपळा संघानं, परंतु आता मात्र कमबॅक करतोय या मॅच मध्ये, चांगली फलंदाजी करतोय वैभव हा फलंदाज. दाबकर धावा झाले त्या 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, रोहित समोर असेल वैभव, राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित आपल्या षटकडे पुढील चेंडू वैभव साठी, कोलटपणे चेंडू होता, काय जबरदस्त चेंडू, चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे चक्कीत झालं होतं. नक्कीच यावेळेस मात्र लेग बाईच्या स्वरूपात पंच देखील आमच्याकडे दर्शवतात की धाव मिळते. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज रोहितनं, कारण बघितलं आपण फुलर लेनचा चेंडू होता, स्लॉक स्वीप खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली या चेंडूवर. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली आहे रोहितनं. आता मात्र या षटकामध्ये रोहित पुन्हा एकदा सज्ज, समोर असेल प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण पाहतोय रोहित या गोलंदाजाला स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र आखोटामध्ये चेंडू होता, यावेळेस मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, चेंडूची चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 या आकड्यावर. एकोणचाळीस या आकड्यावर 39 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेस मोठा फटका वैभवच्या बाट मधून, स्टंड अँड डिलेवर, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार 6 धावांसाठी षटकार. आक्रमण केलंय, आतापर्यंत 26 धावांवर खेळतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित वैभव साठी, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. यस, इट इज अ वाईट, पंच दुनिया समांतर आणि वाईटच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे, फलकार धावा झालेत त्या.
46 धावा. तर चांगली आता मात्र फलंदाजी होते जॉय पिंपळा संघाचा. आपण विचार केला सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा. तदनंतर मात्र वैभवनं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि काय लाजवाब फलंदाजी केली आहे आतापर्यंत. आपण इनिंगचा विचार केला तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उलटा चेंडू होता यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार षटकार. त्या 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते गावदेवी बरोडी संघासमोर. काय लाजवाब फलंदाजी केले यावेळी मॅचचा आपण विचार केला तर वैभव या फलंदाजांना खूप इम्प्रेस केलंय आतापर्यंत. या पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून आपण 4 षटकार पाहिलं. कारण नक्कीच संघ जरूर अडचणीमध्ये सापडला होता परंतु वैभवने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. तर 53 धावांचं आव्हान ठेवलंय या पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आणि गावदेवी भरोडी संघासमोर 53 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि नक्कीच यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पॉवरफुल समालोचक सुनील पवार सरांना. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती आहे कारण की जेव्हा आपण सामना सुरू केल्यानंतर मधोमध सराव करायचं थांबवायचे आणि हा रूल आपण भिवंडीमधून हद्दपार करायचा आहे. तर यानंतर आर डी ओवली संघाचा संगणक आणि सेंबू स्पोर्ट पायगाव संघाचा कर्णधार. चला विनंती आहे जर आपण आला असेल तर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ज्या संघाचं आगमन झालेलं आहे त्या संघाने ते मात्र रिपोर्ट करायचे आहे. आर डी स्पोर्ट ओवली संघाचा संगणक आणि सेंबू स्पोर्ट पायगाव संघाचा कर्णधार जर आपण आला असेल तर विनंती असेल की आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे आणि टॉस बॉक्समध्ये आपण आल्याची नोंद करायची आहे. पायगाव विपक्ष ओवली अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर सलामी जोडी पाठवायची आहे. विनंती आहे तर मात्र मी सातत्याने विनंती करतोय मी गावदी बरोड संघाचा कर्णधार की चला आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. आणि सर्व संघांना एक विनंती आहे की सामना संपल्यानंतर हस्त आंदोलन करूनच मैदान सोडायचे एका लाईनमध्ये. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जेव्हा आपण मैदानात जाताना तेव्हा मात्र संघटक समोर असेल आणि त्याच्या पाठीमागं एका लाईननी संपूर्ण खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. पायगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. आर डी स्पोर्ट ओवली संघाचा कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. कारण की पायगाव ऊन थेट संघ इथं आगमन झालेलं आहे आणि ओवली संघाचा कर्णधार आपण इथं आला नाही आहे. कुठलाही खेळाडू जरी आला असेल तर लगेच आपण संपर्क साधायचा आहे. तर सलामी जोडी पाठवायची आहे. सातत्याने मी विनंती करतोय गावदी बरोडी संघाचा कर्णधार चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तर टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामधून आपण ऐकतोय आणि सलामी जोडी इथं मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण आर डी 4440 ट्रॉफी 2021 चा हा दुसरा दिवस आणि पहिला सामना पाहतोय. एकीकडे जॉयल पिंपलास तर दुसरीकडे पाहतोय आपण गावदेवी भरोडी अशी लढत. आर डी ओवली संघाचा कर्णधार आलेला आहे आणि पायगाव संघाचा कर्णधार जर आला असेल तर आपल्याला विनंती आयोगाच्या माध्यमातून लगेच आपण संपर्क साधायचा आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे. आणि असं वाटते की पायगाव संघ सुद्धा आगमन झालेलं आहे. तर टॉस सुद्धा आपण करून घ्यायचं आहे लगेच. मी
वेळ कमी आहे कारण की सामन्याला सुरुवात होत आहे. आमचे दोन्ही संगणक तिथे मात्र आहेत आणि आपण टॉस करून घेणार आहोत. आमचे पंच राजेश पाटील यांची शोभा असते. फक्त तिथून निर्णय सांगायचा आहे कारण की आज एक सेमी आणि 2 क्वार्टर म्हणजे 2 सामने एक्स्ट्रा आज होणार आहे, त्यामुळे वेळ कमी आहे आणि आम्ही जास्त वेळ खर्च करणार नाही. आमचे चेरोबा स्पोर्ट कोंडगाव बी संघाचे अमोल सर तिथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करून घेणार आहोत. पहिला चेंडू पाहतोय, अतिशय सुरेख फटका डीप कव्हर मध्ये मयूर जोपर्यंत जातोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स आणि 1 शॉट म्हणजे एकच धाव इथं मात्र मिळेल. तर पाहतोय आपण नाणेफेक होताना इथं मात्र RD स्पोर्ट ओली स्वयंभू स्पोर्ट पायगाव अशी लढत पाहायला मिळणार आहे. हे पाहू शकता नाणेफेक होत आहे. तर नाणेफेकीचा कॉल पायगाव संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. याच पात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये टॉप एजचा चेंडू हवेत आहे, कुठली चुकी नाही आणि पहिल्या विकेटचा पतन परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण पहिला फलंदाज बाद. तर जो टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं 53 धावाचं तो स्वीकारताना मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. बाद होणारा पहिला फलंदाज पाहतोय पण कुमार एक मोठी छाप सोडू शकला नाही आणि खातं उघडलं होतं. एक या धावसंख्येवर बाद झालंय कुमार. संघ धावसंख्या जर पहिले आपण 1 बाद 1 अशी नाजूक स्थिती गावदी बरोडी संघाची. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय विजयदादा मात्रे साहेब आणि चेरोबा स्पोर्ट कोंडगाव बी संघाच्या माध्यमातून RD 444 ट्रॉफी 2021 हा दुसरा दिवस. चांगला चेंडू होता, टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे 1 धाव पूर्ण आणि फक्त एका धावेने ते मात्र समाधान मानतोय फलंदाज. पाहतोय आपण खातं उघडतोय फलंदाज. इथं मात्र जर पाहिलं आपण निलेश संघात धावसंख्या पुढे सरकते ती 1 बाद 2 53 धावाचं टार्गेट आहे आणि महेंद्र कामणकर यांनी सांगितलं होतं की 50 किंवा 25 आकडा मी या मैदानावर उभं करेल आणि त्यामध्ये यशस्वी झालेले पूर्ण संघ. ज्या प्रकारे पाहिलं की आपण आक्रमण केलं होतं, खास वैभवच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार ठोकले होते त्यांनी आणि त्या खेळीच्या बळावर एक मोठं टार्गेट आपण पाहतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक महेंद्र कामणकर. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. जर पहिले आपण 1 बाद 2 53 धावचं टार्गेट इथं मात्र बरोडी संघासमोर आहे आणि तो जर स्वीकारायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये आक्रमण करावं लागेल. याच पात्र कट केलेलं आहे बॅकवर्ड पॉइंटला, सॉफ्ट डिसमिसल, दुसरा फलंदाज बाद. एवढा बाहेर चेंडू नव्हता, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅकवर्ड पॉइंटला कुठली चुकी नाही पाहायला मिळत. एका चांगलं झेल टिपल्या गेलं आणि या दुसरा फलंदाज बाद होतोय. विकेटची पडझड कायम आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण चांगला मारा करतोय गोलंदाज. जर पाहिलं आपण प्रशांत, हेअरस्टाईल जर पाहिली आपण थोडीशी आठवण होते मलिंगाची. ज्या प्रकारे हेअरस्टाईल आहे प्रशांतची, चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी करताना इथे मात्र बरोडी संघाच्या समोर. यास पाता चांगला फटका आहे, आउटफील्ड दमदार. त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लॉंग ऑन बाउंड्रीवर आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट करतोय फलंदाज कल्पेश.
व्यक्तिगत कल्पेश आपलं खातं उघडतोय आणि पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद फक्त आणि फक्त धावपलकावर धावा आहेत त्या 4, म्हणजे धीमी आणि संत सुरुवात 53 धावचं टार्गेट स्वीकारताना गावदेवी बरुडिया संघाची अतिशय खराब स्थिती पाहतोय आपण. यानंतर जो सामना होणार आहे पहिला पण नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. स्वयंभू स्फोट पायगाव संघ नाणेफेक जिंकून प्रथम सांगितलंय आर डी स्पोर्ट ओवली संघाला की तुम्ही या आमच्या समोर सर्वप्रथम फलंदाजी करा आणि तो निमंत्रण स्वीकारेल काय आर डी स्पोर्ट ओवली या संघ. आर डी स्पोर्ट ओवली जर पाहिलं आपण जीसीएचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय वेणुदादा पाटील साहेब यांचा संघ आहे आणि त्याच्याच नावाने मित्रांनो ही आपण स्पर्धा पाहतोय. वेळेचा भान ठेवायचं आहे. जॉयल पिंपला संघाचा संघटक आपण टीम मिटिंग जास्त करायची नाहीये. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. मयूर अँड महेंद्र कामणकर खूप मोठे नाव आहेत या संघामध्ये आणि आज मयूर हवा तसा परफॉर्मन्स करू शकला नाही पण खास जर पाहिला पण वैभव यांचं कौतुक करेन. क्रमांक 4 वर आला होता आणि संघ अडचणीत असताना काय सुरेख अतिशय अप्रतिम उच्च कोटीची फलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकार ठोकले त्या डावामध्ये त्यांनी आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक खूप मोठं टार्गेट उभं केलंय जॉयल स्पोर्ट पिंपला संघाने गावदेवी बरुडिया संघासमोर आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र बॅकफुटला पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये गावदेवी बरुडिया संघ. पण अजून वेळ गेली नाही. इथून मात्र आक्रमण जर केलं तर सामना निश्चित जिंकू शकतोय बरुडिया संघ. यानंतर सामना संपल्यानंतर लगेच स्वयंभूस्फोट पायगाव संघाने क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम संघनायक समोर असे लीड करताना त्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडू त्याच्या पाठीमाग एका लाईननी मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि सामना कोणी जिंको. सामना जिंकल्यानंतर मैदान सोडण्यापूर्वी दोन्ही संघांनी हस्त आंदोलन करायचंय. सामन्याचे पंच पाहतोय आपण. नो डाऊट बेस्ट विकेट किपर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये पडला सऱ्यांना स्कोरलिक पंची भूमिकेमध्ये. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं पाहतोय आपण महेंद्र कामणकर संघनायक जॉयल स्पोर्ट पिंपला संघाचा राईट आर्मवरचा विकेट सज्ज होतोय. पहिला चेंडू टर्न केल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे दुसऱ्या धावेची मागणी करणार आहे आणि अतिशय वेगात थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलंय. इथं मात्र फलंदाजांनी या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 6 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. व्यक्तिगत या 2 धावींनी निलेश 3 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. षटकार चौकार ठोकावे लागेल सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र गावदेवी बरुडिया संघाला अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण. स्वच्छ आकाश आहे आणि अतिशय चांगलं स्वच्छ क्लीन मैदान पाहतोय आपण. आउटफील्ड खूप छान आहे. क्लास जो दाखवेल तो महान असेल. यास पाहता लोअर फुल टॉस ड्राईव्ह केले चेंडूला छोट्या बॅकीचा वापर केला होता. शॉर्ट कव्हर क्षेत्राकडे चेंडू जोपर्यंत जातोय तोपर्यंत मात्र संधी होती वेळ होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आणि मी सातत्याने हे उल्लेख करतोय की एक धावीने इथून मात्र काही साध्य करता येणार नाही. बरोडी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. चौकार षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आज कॉम्पिटेटिव्ह बॉक्समध्ये एक अतिशय महान खेळाडू निश्चित तालुका क्रिकेट जर विचार केला आपण आणि कोणगाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटची पंढरी आहे. स्वीकार स्वागत आहे आपलं पहिल्या चेंडूपासून स्कोरिंगची भूमिका अदा करताना आणि चेहरा नेहमी सतत हास्य. धीम्या गतीचा लोअर फुलटॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल आणि हेच इशारा करताना पाहतोय पंच लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट करताना अजून एक सिंगल धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 8. थेट प्रक्षेपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि असं वाटते की ट्रिपल्स केबलला सुद्धा या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता अशी माहिती चिरवा स्पोर्ट कोणगाव बी संघाचे आधारस्तंभ अमोल दादा आम्हाला देताना. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. फक्त आणि फक्त एक सिंगल. सातत्याने मी हे उल्लेख करतो की तुम्हाला डबल सिंगलनी काही साध्य होणार नाहीये कारण की तुमच्या समोर टार्गेट किती आहे हे बघा. 50चा आकडा त्या संघाने पार केला म्हणजे 53 धावाचं टार्गेट आहे आणि जर इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करायची असेल तरच तुम्ही सामना जिंकू शकणार या शंका नाहीये. पण महेंद्र कामेणकर अतिशय चांगला षटक हाताळतोय आतापर्यंत. विकेट जरी प्राप्त केला नाही पण कुठल्या प्रकारे चौकार किंवा षटकार ठोकला जाईल असा चेंडू त्यांनी टाकला नाही. महेंद्र कामणकर सज्ज होताना क्षेत्ररक्षण पाहूया. इथं मात्र बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईलिंग सर्कलच्या आतमध्ये आणि मिड ऑफ. वेगवान चेंडू बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरा फलंदाज बाद.
9 आहे. 3 बाद खूप नाजूक स्थिती पाहतोय आपण. 53 धावाचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र गावठी बुरुड संघाची सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली होती, पण त्याचा अचूक फायदा उचलता आला नाही जेव्हा गोलंदाजी करत होता गावठी बुरुड या संघ. कारण की वैभव नावाचा फलंदाज जेव्हा क्रमांक 4 वर आला होता त्यामध्ये त्याचे उत्तुंग 4 षटकार ठोकले होते आणि त्याच खेळीच्या बळावर खूप मोठं टार्गेट उभं केलं होतं. आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी खास पाहतोय आपण जॉयल पिंपळा संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये सुरेख मारा 2 गडी बाद केले. त्यानंतर मात्र सज्ज होताना गोलंदाज त्यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल कारण की लाईन खराब आहे डाव्या स्टिकच्या बाहेर. असं वाटते की 2.5 फूट ओली संघाचे काही खेळाडू सराव करतायत, तुमच्यामुळे चेंडू आतमध्ये येणार नाही. बघा मित्रांनो, आपण खूप एक प्रोफेशनली टुर्नामेंट पाहतोय. विनंती आहे यानंतर जर चेंडू आला तर मात्र आयोजक जे निर्णय घेतील तुम्हाला मान्य करावा लागेल. अध्यक्ष साहेबांचा संघ आहे आपण आणि आपला संघ जॉन्टी प्लीज विनंती आपल्याला की आतमध्ये चेंडू आला पाहिजेत नाही. परत हा चेंडू टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी त्यांना मात्र 2 सवेर चेंडू इथं मात्र हाताळतोय गोलंदाज महेंद्र कामणकर. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 11. धावसंख्या 11. यास मात्र एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण लेग बायच्या स्वरूपात अजून एक सिंगल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावचं टार्गेट स्वीकारताना खूप धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. आणि यानंतर मात्र येणारे 12 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता असेल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील. 41 अजून खूप मोठं टार्गेट आहे आणि जवळपास पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण गावठी बुरुड या संघाला 20.50 ची सरासरी पूर्ण करावी लागेल. चला आपण जास्त चर्चा करू नका. कामणकर आणि मयूर आपल्याला विनंती आहे की वेळेचं आपण भान ठेवायचं आहे कारण की आज 2 एक्स्ट्रा सामने त्यामध्ये एक सेमी आणि कालचा एक क्वार्टर, तो क्वार्टरला कडक होईल. विलासमूर्ती राणाल विपक्ष जयहिंद देवरुंग. RD 4440 ट्रॉफी 2021 अध्यक्ष महोदय सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो. GCA चे अध्यक्ष आहेत आणि खूप चांगलं एक मोठं व्यक्तिमत्व, भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी छाप. आणि या सिटी क्रिकेट जर विचार केला आपण तर RD स्पोर्ट हा एक खूप मोठा संघ आहे आणि यावर्षी नंबर 1 वर रँक करतोय दादाचा संघ सिटी क्रिकेटचा जर विचार केला आपण. आणि त्याचा संघ आपण पाहतोय ज्या संघामध्ये जॉन्टी जोशी सारखा एक अतिशय महान ऑलराऊंडर आणि त्याचं आगमन होते व्यासपीठावर. वेलकम जॉन्टी, मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे आपलं व्यासपीठावर. गोलंदाज पाहतोय पहिलं परिवर्तन पाहायला मिळालंय. पहिला चेंडू चांगला फटका होईल की मात्र हातात जाऊन विसावेल. अतिशय सुरेख खेळ आणि अजून एक फलंदाज फेल. पायगाव संघाच्या माध्यमातून जर निश्चित जितूदादा गवळे आले असेल तर जितूदादा गवळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. आणि त्याच प्रकारे दीपक अतिशय महान एक उत्कृष्ट फलंदाज यांचा सुद्धा आपण खेळ पाहणार आहोत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज संगणक कर्णधार येतोय खेळपट्टीवर धीरज भोईर आणि त्यांनी सांगितलं होतं की सामना एक रंगतदार होईल, पण अजून तर जर विचार केला आपण सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. आणि संगणक ज्या प्रकारे त्यांनी टॉस करताना मनोगत व्यक्त केला होता की सामना निश्चित एकतर्फी होणार नाहीये आणि तोच संगणक खेळपट्टीवर आहे आणि इथून मात्र कर्णधार कशा प्रकारे फटकेबाजी केले पाहिजे. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. खूप मोठं टार्गेट आहे आणि पूर्णपणे वर्चस्व पाहतो आपण जॉयल पिंपला संघाचं या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. प्रथम फलंदाजी, त्यानंतर मात्र गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र A1 क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या इनिंग मध्ये. हा चेंडू अतिशय सुरेख होता, अतिशय अप्रतिम, म्हणजे प्रत्येक एक धावासाठी संघर्ष करताना पाहतोय आपण.
आणि संघर्ष करा, पण निकाल कसा लागेल याकडे सुद्धा लक्ष ठेवा. पण इथं मात्र संघर्ष करून चालला नाही, आक्रमण करावं लागेल. कारण की चेंडू आणि धावामध्ये खूप मोठं अंतर आपल्याला आपण पाहतोय इथं. सामना जिंकण्यासाठी भरोडी संघाला गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट. ह्याच पात्र पुलचा फटका पाहतोय, पण उंच उंच आहे, सरळ क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. भरोडी संघाचे फलंदाज जसं पटावर हजेरी लावण्याचं काम करतात, तसंच मात्र खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम करताना आपण पाहतोय. ज्या प्रकारे तू चल मैं आया अशी स्थिती पाहतोय भरोडी संघाची. महेश भोईर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला, पण संगणक यांच्याकडून काय अपेक्षा असेल? जो एक मोठा प्रवाहाचं अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करेल काय इथून मात्र संगणक धीरज. राईट विकेट सज्ज होताना गोलंदाज. चुकीचा फटका परत पाहतोय, पण झेल होईल की नाही? चांगला प्रयत्न केला गेला, पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. तिथे मात्र स्वतः गोलंदाज आणि तोपर्यंत मात्र धीरज या दोन धावेनी आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय, खाता उघडतोय. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 15. 5 बाद 15 अशी नाजूक स्थिती. याच पात्र चांगला फटका आहे, जातोय 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 क्षेत्रच्या आतच्या हातात, पण चेंडू निघून गेलाय. षटकार. मत घेईल, पण म्हणतात ना, मौका भी दिया और छक्का भी दिया. संगणक चांगली फलंदाजी करताना पाहतो, जीवनदान मिळालंय. याच पात्र चांगला चेंडू होता. तर षटकाची समाप्ती पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर तर मात्र 21. 6 चेंडू आणि 32 धावाचं टार्गेट आहे. इथून मात्र धीरज संगणक कशा प्रकारे फटकेबाजी करेल पाहिजे, कारण की लक्ष अजून तेवढा काय खर्च नाहीये टेनिस क्रिकेट जर पाहिलं आपण. पण जवळपास मी तर म्हणेन की जॉयल पिंपलास संघाने पूर्णपणे वर्चस्व पाहतोय. आपण या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. अतिशय धावसंख्या इथं पात्र आपण 21, 6 चेंडू 32 असं समीकरण आहे. यानंतर जो सामना रंगणार आहे तर पाहतोय आपण आरडी स्पोर्ट ओवली विपक्ष स्वयंभू स्पोर्ट पायगाव, त्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रामारुती कालेर, त्यानंतर गावदी स्पोर्ट ओवली आणि पवनपुत्र वडपे अशी लढत पाहायला मिळेल. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी रोशन. दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेलं पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट वर एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये रोशन. दूर आणि त्या टोकाकडनं सज्ज होताना मारा करण्यासाठी. समोर फलंदाज पाहतोय आपण मयूर. महेश. पहिला चेंडू लाईन कुठे आहे, खूपच बाहेर डाव्या स्टेजच्या आणि अनिश्चित चेंडूला उसरी प्राप्त झाली होती. आणि इथं मात्र की पाहतोय की आपण पहिला बाउन्सर टाकला अशी सूचना करताना आमचे पंच पाहतोय. यानंतर आपण बाउन्सर टाकू शकत नाहीये. सज्ज होताना चांगला चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, पण असं वाटलं की डोळे मिटून हा फटका खेळतोय काय फलंदाज, ज्या प्रकारे हा फटका खेळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र पराभवाच्या छायाकडे जाताना पाहतोय आपण गावठी भरुडी या संघ. ज्या प्रकारे 53 धावचं टार्गेट होतं आणि सुरुवात खराब झाली. कुठल्याही प्रकारे विकेट मध्ये पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही कुठल्याही विकेटसाठी. हवेत आहे फायनल क्षेत्राच्या आतमध्ये. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद.
6वा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र क्रमांक 8 वर पाहतोय आपण फलंदाजी करण्यासाठी फलंदाज राज संगणक अजून खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार निघाला होता. याच पात्र लॉफ्टेड अतिशय सुरेख फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल. सीमा पार हा दमदार चौकार. बॅटमधून मधुर आवाज ऐकायला मिळालं आणि त्याच्यावरून आपण समजून गेलो की हा फटका किती चांगला आहे. लॉंग आणि विकेटच्या मधून चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. संगणक इथं मात्र धीरज अतिशय उल्लेखनीय कामगिरी करतोय. पराभवाचं जे मोठं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते पुढे सरकताना आता मात्र 26 सज्ज होताना गोलंदाज दुरेंड त्या टोकाकडनं समोर संगणक भरुडी संघाचा धीरज. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. सफल क्रॉस होऊन ऑनसाइड कडे खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र शॉर्ट कव्हर कडे जातोय. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र प्राप्त करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 27. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आज जॉयल पिंपला संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. मग फलंदाजी असो की गोलंदाजी अतिशय प्रतिम कामगिरी. सज्ज होताना चांगला चेंडू गोल्डन स्पॉटर चेंडूचा टप्पा होता आणि टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकार धाव नाहीये. सुरेख कामगिरी सांघिक कामगिरीच्या बळावर मात्र विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण पिंपला संघाला. आज महेंद्र कामणकर यांनी फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलंय. हवी तशी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. पण क्रमांक 4 वर वैभव काय ताबडतोब फटकेबाजी केली. याच पात्र हुकचा फटका जातोय 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 चेंडू स्कोरलेच्या वर तोंड निघून गेलाय षटकार. एका लाईननी आपण मैदानामध्ये जायचंय. हस्त आंदोलन करायचंय. भरुडी संघ आपण मैदान सोडण्यापूर्वी विनंती आहे की आपण स्पर्धेचे जे नियम आहे ते नियम आपण अंमलात आणायचे आहेत आणि पिंपळा संघ आपण एका लाईननी मैदानाच्या बाहेर यायचंय. सर्व संघांना मी एकच कालपासून विनंती करतोय की